अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण 5 अंक कवर करू. नॉर्मली आपण अंक असला तर नसला तर आणि जास्त असलं तर काय हे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघतो. तर त्याप्रमाणे सुरुवात करूया. अंकशास्त्रामध्ये 5वा जो अंक आहे तो 3 प्रकारे येऊ शकतो. 5 नंबरची तारीख, 14, 23 या सगळ्यांची बेरीज 5 येते. तसंच दिवस, महिना आणि वर्ष ह्याच्यामध्ये सुद्धा 5 येऊ शकतो. त्याची तारीख 2005 असू शकते, महिना 5वा असू शकतो, इत्यादी प्रकारे. हे आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळा समजावून सांगितलं आहे. फक्त एक क्विक ग्लान्स प्रत्येक वेळेला मारायचा म्हणून मी हे सांगत असतो. नवीन ऐकणाऱ्या माणसाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. नवीन ऐकणाऱ्या माणसाने डायरेक्ट 5 नंबर ऐकण्याच्याऐवजी आत्तापर्यंतचे आमचे आधीचे व्हिडिओ आहेत ते पण ऐकावे. तर 5 नंबर हा जो आहे याच्यावर स्वामित्व बुध ग्रहाचं आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संचार, कम्युनिकेशन, साहस वगैरेचं प्रतीक आहे. ह्या अंकाची ऊर्जा ही उत्सुकता, बदल, सातत्याने काहीतरी करत राहणं ह्याच्याशी निगडीत आहे. ज्या काही न्यूमरॉलॉजीच्या मॉडॅलिटीज अवेलेबल आहेत त्याच्याप्रमाणे 5 अंक असलेले लोक जे आहेत ते बुद्धिमान असतात, संचार कुशल असतात. संचार कुशल म्हणजे काय माहिती आहे का? हे एका जागी स्थिर राहत नाहीत, काही ना काही ते सातत्याने करत राहतात. कामधंदा असेल, फिरणं असेल, काही असेल, सातत्याने त्यांचं चालूच असतं. संचार हा फक्त चालण्याने होतो असं नाही आहे. संचार म्हणजे मूवमेंट, एका गोष्टीत समाधान न मानणं, अनंत गोष्टी करत राहणं, ज्ञान वाढवणं. बुध हा ज्ञानाचं प्रतीकसुद्धा आहे. हां, गुरु आणि शुक्र किंवा ह्यांच्या तोडीचं ज्ञान नाही, परंतु ज्ञानाचं प्रतीक पण बुध आहे. बुध आणि बुद्धी बरेच वेळेला लोक गल्लत करतात, पण ती गल्लत योग्य पण आहे. नवीन योजनांमध्ये रस घेणारे असतात, व्यापारामध्ये पुढे असतात, लेखक, वक्ते किंवा सेल्समध्ये उत्तम काम करतात, मार्केटिंग छान करतात. मी काही डॉक्टर्स पण बघितले बरं का, जे सातत्याने नवीन प्रयोग करत राहणं. भले त्यांचं एज्युकेशन फक्त MBBS असेल, परंतु खूप काही असं करत असतात की मोठे मोठे सर्जन किंवा अन्य वरिष्ठ लोक त्यांना कन्सल्ट करत असतात. म्हणजे एकूण काय की सातत्याने प्रगतीकडे लक्ष असतं. ह्यांना काही रोग असे धरले जातात अंकशास्त्राप्रमाणे की तणाव असतो, निद्रेची समस्या असते, निद्रा लागत नाही, पचन समस्या. असं निद्रा नाही लागत म्हटल्यानंतर पचन समस्या आलीच की, ॲसिडिटी, आणि त्याच्यामुळे मग ॲसिडिटी आली की डोकं दुखणं हे आलंच. तसं हे जनरल 5 नंबरचं आहे बरं का. सर्वात महत्त्वाचं 5 नंबरचं जे आहे ते 5 नंबर असणं म्हणजे तुम्ही बॅलन्स असणं. बॅलन्स म्हणजे काय? बॅलन्स म्हणजे प्रोफेशनल लाईफ अँड पर्सनल लाईफ, पर्सनल लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ, अशा सगळ्या प्रकारचे आपल्या माणसांचे. आपण माणसं आहोत, त्यामुळे आपण सोशलाइज आहोत. आपण अनंत गोष्टी करत असतो. आपण सारखं कामच करत नाही आणि सारखं घरात झोपतही नाही, अपेक्षा नाही आहे तशी. मग काही इतरही छंद असू शकतात, खेळ असू शकतात. त्या सगळ्यांमध्ये बॅलन्स ठेवता येणं, सहज बॅलन्स करता येणं. ज्यांच्याकडे 5 नंबर आहे ती व्यक्ती सहजपणे अन्य गोष्टी पण करत असतात. मी उदाहरण नॉर्मल देताना असं सांगतो की 4 पायाचं स्टूल आहे, 4 पाय असतील व्यवस्थित तर छान उभं राहतं, बॅलन्स ठेवता येतो. आणि ज्यांच्याकडे 5 नंबर आहे त्यांची निर्णय क्षमता पण चांगली असते. आता ह्या 2 गोष्टी आहेत ना, बॅलन्स आणि निर्णय क्षमता, ह्या सुद्धा कुठेतरी एकमेकावर अवलंबून सुद्धा आहेत बरं का. बॅलन्स असलेला जो माणूस आहे घिसडगाई करणार नाही, 4 गोष्टींचा विचार करेल, शांतपणे जाईल आणि मग निर्णय घेईल. 4 ठिकाणून माहिती काढेल. उगाचच कोणीतरी मागे लागलं म्हणून एखादी इन्व्हेस्टमेंट करणार नाही, विचार करेल शांत. मग त्यांना धोका होऊ शकत नाही, होतो. ते सगळं जाऊ दे, त्यात अनंत इतर फॅक्टर पण असतात.
ते एकदम बॅलन्स आहेत म्हणजे ते आयुष्यात एकदम सुखी आहेत का वगैरे त्या गोष्टीत आपण जाऊया नको. मी नुसतं 5 नंबरवर बोलतोय. आता ज्यांच्याकडे 5 नंबर नाही ते काय असतात? ज्यांच्याकडे 5 नंबर नाही त्या लोकांना बॅलन्स नसतो. जे 5 नंबर असताना आहे त्या गोष्टी नाहीत असं सहज समजू शकतो आपण. तर 5 नंबर नाही म्हणजे काय होतं की 4 पायाचं स्टूल आहे, त्याचा एक पाय मोडला तर ते उभं राहू शकेल का? नाही राहत. 3 पायावर. 3 पायाचं स्टूल असेल तर छान राहील, आणि त्याचा एक पाय मोडला तर 2 पायावर ते नाही उभं राहू शकत. सो जे काही ठरलेलं आहे त्याच्यामधली एक गोष्टीची कमतरता असेल तर तो बॅलन्स नाही राहत आयुष्यामध्ये. बॅलन्स नाही राहत तर कशातच बॅलन्स राहत नाही. वागण्यात पण बॅलन्स राहत नाही. आत्ता असा वागतोय, थोड्या क्षणानंतर कसा वागेल सांगता येत नाही. इमोशनली बस्ट आउट होतो, पटकन राग येतो, उफाळून जातो अंगावर. बऱ्याचशा केसेसमध्ये इमोशनल इम्बॅलन्स मला दिसून आलाय भरपूर प्रमाणात. मग तो इमोशनल इम्बॅलन्स आहे तर काही वेडे आहेत का? नाही. मग ते जे काय कार्य करत असतील त्याच्यामध्ये त्यांनी बॅलन्स न वापरल्यामुळे त्यांना झालेला जो तोटा असतो त्या तोट्याचा राग कुठे निघणार? इतरांवर निघणार. बॅलन्स नाही म्हणजे त्या लोकांना कुठलीच गोष्ट बॅलन्स करता येत नाही. आत्ताच हल्ली आलेल्या काही गोष्टींमध्ये त्यांना रिलेशनशिप मॅनेज करता येत नाहीत, त्यांना बॅलन्सच नाही करता येत. बॅलन्स ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आज असे आहात, लहानपणापासून तुमच्या आईवडिलांनी तुमचा राग, लोभ, तुमचं सगळं स्वभावातले गुणदोष सांभाळत इथपर्यंत आणला. आता तुम्ही नोकरीला जाणार तर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी ते नाही सगळं करू शकत. तर तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. घरात कसं वागायचं आणि बाहेर कसं वागायचं अक्कल असले आलं पाहिजे माणसाला, त्यालाच बॅलन्स म्हणतात. उद्या तुमचं लग्न झालं, तुमच्या आईवडिलांनी तुमचे सगळे नखरे सहन केले असतील, लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी जी व्यक्ती ती सहन करेल असं नाही सांगता येत. मग कुठे काय बोलायचं, काही कुठे नाही बोलायचं ह्याचं ताळतंत्र पण असायला पाहिजे. सगळ्या गोष्टी माणसाच्या मनाप्रमाणे होत नाहीत, कॉम्प्रोमाइज करावा लागतो. ही गोष्ट नॅचरल आहे. ती ज्याला कळली तो बॅलन्स करतो, ज्याला नाही कळत तो मूर्खपणा करतो. तो मूर्खपणा हा त्याचा स्वभाव गुण होऊन बसतो. का बरं स्वभाव गुण होतो? बॅलन्स नसतो त्याच्याकडे. मग असे आयुष्यातील गतिविधी तो सांभाळत जात असताना अनंत ठिकाणी तो चुकतो. का चुकतो? तर 5 नंबर नाही म्हणजे निर्णय क्षमता हा ग्रे एरिया, निर्णय क्षमता कमकुवत असते, बॅलन्सही नसतो आणि निर्णयही घेता येत नाहीत. त्यांना वाटतं त्यांनी अगदी फारच सुंदर खूप अभ्यासपूर्ण निर्णय घेतला आहे, पण त्याला काही ना काहीतरी कमतरता असतात. तो सर्वांगाने योग्य नसतो निर्णय. मग चुकीच्या निर्णयाने घेतलेले डिसिजनप्रमाणे चुकीच्याच गोष्टी घडतात, अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. बरेचदा लोक व्यवसायात उतरतात, कसलाही माहिती नसताना उतरतात. एखादा माणूस एखाद्या कंपनीत एक ठराविक प्रकारचा जॉब करत असतो, त्याला वाटतं आपल्याला त्या जॉबमधलं सगळं कळलं म्हणून तो काय करतो? नोकरीतून बाहेर पडतो, इम्बॅलन्स. मग स्वतःचा व्यवसाय चालू करतो, इम्बॅलन्स. स्वतः काय करतो की मी त्या कंपनीमध्ये करत होतो मग मला हे जमणार. अरे पण त्या कंपनीवाल्याने खूप कॅपिटल टाकले, त्यांनी आपले मार्केटिंग केले, त्यांनी आपले हितसंबंध जपले, त्यांनी मॅन्युफॅक्चरर्स असतील, सप्लायर्स असतील, इतर वेंडर्स असतील, यांना मॅनेज केले. तुला जमणार आहे काय? तुझ्याकडे एवढं कॅपिटल आहे का? नाही. मग आमदनी न बघता, काही न बघता लोन घेतो, इम्बॅलन्स. लोनचे EMI भरता भरता नाकी 9 येतात, कर्ज फिटत नाही, सिबिल स्कोअर बोंबलायला लागतो. मग इकडे धाव तिकडे धाव करतात. मग काही लोक मला सांगतात, काही 6 महिने आमचा व्यवसाय फार सुंदर चालला होता. मग 6 महिन्याने काय झालं माहीत नाही म्हणाले. असाच एक फोन आला होता. ती व्यक्ती मला म्हणाली की मी आधी मार्केटिंगमध्ये होते, मग किती वर्ष मार्केटिंग करायचं? मग तुम्हाला त्या मार्केटिंगमध्ये फायदा नव्हता का? होत होता की म्हणाले. पण मी म्हटलं काहीतरी वेगळं करावं, इम्बॅलन्स. वेगळं काय करणार? तुम्हाला जे जमते ते करा ना. तुम्ही मजेसाठी व्यवसाय किंवा कामधंदा करताय का? नाही, तुम्ही कमवण्यासाठी करताय. तुमची मुलं बाळ त्याच्यावर अवलंबून आहे, तुमचं घर चालतंय. वेगळं काय करायचं म्हणजे काहीतरी मूर्खपणा करायचा नाही. तर काहीतरी त्यांनी वेगळंच म्हणून कॅटरिंगमध्ये उतरलं. कॅटरिंगमध्ये पहिले 6 महिने म्हणे छान चाललं, असं होतच नाही म्हणलं. तर जेव्हा तुम्ही कुठल्या व्यवसायात उतरतात पहिले 6 महिने वर्षभर चालत नाही व्यवसाय आणि नंतर चालायला लागतो. तुमच्या बाबतीत 6 महिने चालला याचा अर्थ तुमच्या जवळच्या लोकांनी चालवला तो व्यवसाय.
नातेवाईक मित्रमंडळी, मग ते दमले. पण तुम्ही त्या लोकांना देताना हा विचार नाही केला की बाहेरची लोक पण आली पाहिजेत माझ्याकडे. मग नाही चालला. मग आता काय करू? मग देवावरचा खूप विश्वास दाखवला. मी एवढं देवाचं करते, तेवढंच देवाचं करते. मग देवाचा कौल घेतला होता का जेव्हा आधीचं हे बंद केलं कामधंदा आणि नवीन चालू करताना? नाही म्हणे तसं काही करता येत नाही मला. मग तुम्ही देवाचं काय सांगताय? मग देव सांगत पण असेल बोंबलून तुम्हाला, अरे नको सोडू, अरे नको सोडू, तरी तुम्ही सोडलत ना. आता चालत नाही. आता काय करू? आता घर चालवण्याचे प्रॉब्लेम आले, कर्ज घेतले. म्हणजे सुस्थितीत असलेली व्यक्ती दुस्थितीत गेली. बॅलन्स पण नाही आणि निर्णय क्षमता पण नाही. त्या व्यक्तीचे नक्षत्रांप्रमाणे काय व्यवसाय बघितले, त्याच्यामध्ये ज्या व्यवसायात त्या छान होत्या ना मार्केटिंगमध्ये, तो त्यांच्यासाठी लाभदायक व्यवसाय होता. तो सोडून ज्या व्यवसायात त्या गेल्या त्या व्यवसायामध्ये त्यांना कसलंच यश नव्हतं. हे मी काय म्हणतो, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जाऊ नका, पण तुम्हाला स्वतःची अक्कल आहे की नाही? जिथे आपलं छान चाललंय ते तसंच ठेवून दुसरं काहीतरी नवीन करायला गेलात तर गोष्ट वेगळी. त्याला व्हर्सॅटिलिटी लागते. ते आहे ते चांगलं चाललंय ते सोडून पळत्याच्या मागे काय धावताय लहान मुलासारखं? बॅलन्स नाही. त्याच्यामुळे निर्णय क्षमता पण नाही. आणि निर्णय क्षमता नसलेलेच अनंत लोक येत असतात. आम्ही एवढे सगळे व्यवसाय केले, कशातच आम्हाला यश नाही होत. किती लोन घेतली, किती काय काय केलं, अनंत प्रकारचे व्हेंचर्स केली. त्यातल्या एकेका व्हेंचरला जेव्हा मी सहज अभ्यास त्यांचा पण व्हावा म्हणून जातो, ह्याच्यात काय चुकलं सांगा, त्यात काय चुकलं सांगा, तेव्हा त्यांचा निर्णय किती कमकुवत होता, किती बेसलेस होता हे समोर येत जातं. मग त्याच्यावर त्यांना विचार नको असतो, आता काय करायचं सांगा. अरे आता काय करायचं? आता परत तोच मूर्खपणा करणार ना तुम्ही. तुमची जन्मतारीख काय तुम्ही बदलू शकत नाही. मग सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या. कोणाकडनं घ्यायचा सेकंड ओपिनियन? ज्यांना त्या विषयामध्ये ज्ञान आहे त्यांच्याकडनं घ्यायचा. उगाच आई असं म्हणाली, बाबा असं म्हणाली, बायको असं म्हणाली, नवरा असं म्हणाला म्हणून नाही करायचं चेंज. त्या विषयातले तज्ज्ञ कोण असतील त्यांचा सल्ला घ्यायचा. तज्ज्ञ कसे निवडायचे त्यासाठी विजडम हवी. त्याच्यावर परत कधी बोलू. नाहीतर जो कॉम्पिटिटर आहे त्यालाच विचारतील, जो आपल्यावर खार खातोय त्यालाच विचारतील आणि तो आणखी नुकसान करेल. कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं हा सुद्धा निर्णयच असतो. तो सुद्धा बऱ्याचदा लोकांना घेता येत नाही. कोणाचंही काही ऐकतात, स्वतःच्या कल्पनांमध्ये रमतात आणि जाऊन नुकसान करून घेतात. हे 5 नंबर नसल्याचं लक्षण आहे. आज इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.